नमस्कार मित्रांनो. बिग बॉस मराठी सगळेच बघताय. तर बिग बॉस मराठी टीम एमधून जान्हवी किल्लेकर यांच्यावर भरपूर सध्या कॉमेंट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्व मराठी जनता ह्या जान्हवीला वैतागलेलीच आहे. तर मी असा विचार केला की बिग बॉस संपल्यानंतर निक्की अरबाज इरिना यांचं तरी आता हिंदीत सेट आहे, त्यामुळे त्यांचं बिग बॉस संपल्यावर पण कमाई चालूच राहील. प्रॉब्लेम आपल्या 3 मराठी माणसांनी, हे जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण आणि घनश्याम दरोडे. कारण घनश्याम यांची पुढारी म्हणून इमेज पूर्णपणे संपलेली. त्यामुळे मी सरकॅस्टिझममध्ये असा विचार केला की जान्हवी, वैभव, घनश्याम यांना बाहेर आल्यावर मालिकेत तर काम मिळणार नाही. मिळालं तर त्यांची मालिका चालणार नाही, कारण जनता रागाने TRP पाडेल आणि मग नाईलाजाने यांचंच चॅनल चालू करायला लागेल आणि स्वतःची मालिका स्वतःलाच बनवायला लागेल. असा विचार केल्यावर मला एक ईशान TV हा नवीन चॅनल दिसायला लागला आणि तयार झाली ही मालिका कन्सेप्ट. तर मी निलेश जोशी ही मालिका कन्सेप्ट आपल्याबरोबर सादर करतो. किल्लेकर प्रोडक्शन निर्मित, किरण प्रकाशित नवीन मालिका माझे तोंड गटारीचे. फक्त आणि फक्त ईशान TVवर रोज रात्री 8 ते 8:30 वाजता पुन्हा प्रक्षेपण. हाच एपिसोड दिवसभर दाखवण्यात येईल, कारण आमच्याकडे इतर काही दाखवण्यासारखं नाहीच. या मालिकेत नायक नायिकेच्या भूमिकेत वैभव आणि इरिना, प्रमुख खलनायिका जान्हवी किल्लेकर, विनोदी भूमिकेत घनश्याम दरोडे, दिग्दर्शक आहेत वैभव C म्हणजेच आपले वैभव चव्हाण, संगीत आहे इरिना रुडकोवा आणि निर्माते आहेत निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. तर बघायला विसरू नका, लवकरच येत आहे ईशान TVवर माझे तोंड गटारीचे. अरे गटारी आली, मागवा रे गटारी. गटाली 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 आलीले. आहा, गटारी 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 आली रे. चालूची बोटेल माथोळी बोकडे फिलिंग लई लई भारी रे. गटारी 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 आली रे. दारूची बोटल मासोली बोकाना फिलिंग लई लई